प्रश्नावर एक धगधगतं सत्य किंवा कटू सत्य मांडण्याची भूमिका आम्ही जरांगे या चित्रपटातून दिग्दर्शकानं केलेली आहे। कलाकृती म्हणून सुद्धा तितक्याच ताकदीनं दिग्दर्शकाने आणि कलाकारांनी ती उभा केलेली आहे याची जाणीव आम्हाला आम्ही जरांगे चित्रपट बघितल्यानंतर झाली। आणि त्याबरोबरच सामाजिक जाणीवेची भान म्हणून मराठा आरक्षणावरचा ज्वलंत प्रश्न कशी सुरुवात झाली, कसा तो उभारला गेला लढा महाराष्ट्र आरक्षणाचा, आणि ह्या लढ्याचं स्वरूप एका मोठ्या आंदोलनात कसं परिवर्तित झालं याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे। मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती करतो की सर्वांनी हा चित्रपट विथ फॅमिली कुटुंबासह पाहावा ही एक कळकळीची विनंती आपल्या महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना करतो। तुमचा उद्देश काय की मराठा आरक्षणाची गरज, मराठा आरक्षणाचं आंदोलन कसं सुरुवात झाली, कोणी कोणी ती सुरुवात केली, अण्णासाहेब पाटलापासूनची आरक्षणाची काय भूमिका आहे हे माझ्या सर्व बांधवांना सर्व परिवाराला कळावं म्हणून हे चित्रपटाच्या शोचं आयोजन आपण आपल्यामार्फत करण्यात आलं होतं। आता पिक्चर बघितला, पिक्चरमध्ये अशा काही सीन आहेत ते दाखवलेले नाहीत, ते लोकांपर्यंत कसे पोहोचणार का सेकंड पार्ट येणार आहे असं काही अपेक्षा आहे? हो, सेकंड पार्ट हा निर्माता आणि दिग्दर्शकाचा अधिकार आहे, तरी पण आम्ही एक समाज बांधव म्हणून त्यांना विनंती करू की याचा द्वितीय पार्ट पाडून जो धगधगता ताजा इतिहास आहे तो सुद्धा याच्यामध्ये मार्फत दाखवण्यात यावा। त्या इतिहासामध्ये त्यांनी राजकारणातली भूमिका, राजकर्त्याची भूमिका, काही गोष्टी ज्या लपल्या आहेत समाज बांधवापासून दूर आहेत त्यासुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करावा अशी आम्ही विनंती दिग्दर्शकांनी निर्मात्याला जरूर करू। यामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या अण्णासाहेब जावळे पाटलांची भूमिका दाखवली, ते आत्ता सुद्धा तुम्ही तुमच्या मार्फामध्ये अस्तित्वात, आणि तुम्ही मराठा आरक्षणाविषयी यापुढील कसं संघर्ष कराल? मराठा आरक्षणामधील खरं जो रस्त्यावरचा आंदोलनाची सुरुवात मराठा आरक्षणाच्या ते आदरणीय स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांनी सुरुवात केली। मराठा बांधव रस्त्यावर घेऊन येण्याचं पहिलं काम अण्णासाहेब जावळे पाटलांनी केलं। मराठा बांधवाला एकजूट करण्याचं पहिलं काम अण्णासाहेब जावळे पाटलांनी केलं। मराठा बांधवांना एकत्रित करून गावगाड्यामधून बाहेर काढून लहान मोठ्या तरुणांना हातभार देऊन त्यांचं एक आंदोलनात परिवर्तन सुरू केलं। मेळावे कसे घ्यावे, सभा कशा घ्याव्या, एकत्रित समाज जर सुरुवात केली, एकत्र करण्याची पहिली सुरुवात ही अण्णासाहेब जावळे पाटलांनी केली। आणि ह्या चित्रपटातून अखिल भारतीय छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष काय सांगाल आम्ही चित्रपट हा खूप सुंदर आहे। यामध्ये जे पाठीमागचे एक 1980 पासूनचा जो मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा आहे तिथून सुरुवात केलेली आहे। त्यानंतर 1999 साली जे अण्णासाहेब जावळे पाटलांनी आरक्षणाचा लढा जो उभा केला आणि तिथून जे मराठा समाज हा रस्त्यावर उतरून मोठमोठे आंदोलन करून सरकारला जाग त्या काळामध्ये अण्णासाहेबांनी आणली होती। थोड्याच कालावधीमध्ये त्यांचं तरुणपणात एका आजारामुळे त्यांचं निधन झालं। त्यानंतर मराठा आरक्षणाचा हा विषय कुठेतरी थांबला होता। त्यानंतर आत्ता मनोजदादा जरांगे पाटील यांनी हा परत लढा उभा करून मराठा आरक्षण हा कसं मिळवता येईल हे ताजं उदाहरण चित्रपटातून दाखवण्यात आलेलं आहे। तरी सर्व बांधवांना, मराठा बांधव असतील, ओबीसी बांधव, उद्याचा पण लढा कसा उभारता येईल चित्रपटातून सारखा आहे। सर्व बांधवांना माझं आव्हान आहे की तुम्ही हा चित्रपट जरूर पाहावा। भारतीय छावा संघटनेचे मी उपाध्यक्ष। आज आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा सिनेमा बघितलेला। सिनेमा हा अप्रतिम आहे की प्रत्येकाने हा सिनेमा बघावा। त्याच्यामध्ये मराठा आरक्षणासाठी जो लढा दिला आम्ही जरांगेमध्ये तो खूप पाहण्यासारखा आहे। म्हणून मी सर्व बंधू आणि भगिनींना विनंती करते की आवर्जून हा सिनेमा बघण्यात यावा। विशेष करून महिला वर्गांना काय म्हणतात? महिला वर्गांना म्हणजे अत्याचार होतात महिलांवर, ते त्यांनी ठामपणे म्हणजे स्वतः लढून हे करावे असं मला वाटतं। त्यासाठी महिलांनी पण जास्तीत जास्त महिलांनी हे बघावा, सिनेमा बघावा। माझी महिला म्हणून हीच भूमिका राहील की मराठा आरक्षणासाठी आपण सर्व महिलांनी लढायलाच पाहिजे। जे अत्याचार होतात किंवा आपल्या आरक्षणासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी महिलांनी सुद्धा सपोर्ट करून हा आरक्षणाला आपण पाठिंबा द्यायला पाहिजे। अरे तर
त्यामध्ये एक चांगले निवेदकाची भूमिका केलेली आहे. असेच मकरंद देशपांडे आहेत. चांगले चांगले नावाचे कलाकार या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका साकार केलेल्या आहेत. खरे तर अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे या चित्रपटामध्ये महिलांवरती जो अत्याचार होतो या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे की महिलांवरच्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी समाज किंवा मराठा समाजातील तरुण हे कसे धावून जातात आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध कसा लढा देतात हे त्या जिवंत उदाहरण त्यामध्ये दाखवलेलं. आणि हा त्यांचा लढा अजूनही संपलेला नाही आहे. हा मनोज जरांगे पाटील यांनी तो पुढे कायम ठेवलेला आहे. त्यांना लवकरात लवकर यश मिळो आणि मराठा समाजाला त्या ठिकाणी शासनाकडून न्याय मिळावा यासाठी हा चित्रपट निर्मित केलेला आहे. मग ते कुठल्याही समाजाचे जाती धर्माचे असोत, एका जातीचं किंवा एका समाजाचा या चित्रपट पाहण्यासाठी विषय नसून सर्व जाती धर्माच्या तरुणांनी वयोवृद्धांनी सर्वांनी मिळून हा चित्रपट पाहावा. म्हणजे त्यांना त्यातून बऱ्यापैकी बोध घेता येईल की समाज म्हणजे काय चीज असते किंवा समाजाच्या वेदना या सर्व समाजाच्या वेदना कशा सोडवल्या जातात चित्रपटामध्ये दाखवलेले. तेव्हा सर्वांना मी बंधू भगिनींना विनंती करतो आपण पुन्हा पुन्हा येऊन हा चित्रपट पाहावा. म्हणजे या चित्रपटात आपल्याला बऱ्यापैकी या प्रसंगी एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद.